12 तारखेला वडिलांचं 8वं पुण्यस्मरण झालं. नामदेवबा आगावानीच विना घेतला होता. ओंकार महाराज, कैलास महाराज एवढे गायक आले होते. 1000 टाळकरी उभे होते. कोणाला चाल द्याव्याची पंचायत आहे. यूट्यूबला तुम्ही विशाल महाराज खोले नाव टाका, नाही तर मराठी हॉटस्पॉट टाका, तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळेल. खूप कलाकार आले होते. भरत महाराज पठाडे काय, आसाराम बुवा काय, कृष्ण खूप होते महाराज. वाजवायला चान्स मिळाला नाही. माझ्यावर कलाकार गुणीजन खूप प्रेम करतात. असा सगळा मोठा कार्यक्रम दरवर्षी माझ्या घरी होतो. त्याच्यात एक मी काम करतो, काय ऐका. दरवर्षी आहे ना, ज्या वीर पत्नी आहेत आपल्या देशातल्या, ज्यांचं कुंकू देशासाठी समर्पित झालं, अशा वीर पत्न्यांना मी घरी बोलावतो आणि त्यांचा सन्मान करतो. दरवर्षी बोलावतो. गेल्या वर्षी 35 महिला बोलवल्या होत्या की ज्यांचं कुंकू आपल्यासाठी गेलेलं आहे. या सगळ्या जोटिंगा या गावच्या सगळ्या आयांनी ऐका ऐका ऐका. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका आहे. सिन्नर तालुक्यामध्ये शिंदेवाडी नावाचं एक गाव आहे. त्या छोट्याशा वाडीला, शिंदेवाडीला, एक सोमगीर गोसावी नावाचा बाप आहे. त्याला इथून हात नाही. असा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या पोरांना, भाकरी आणि भाकरी करून पोरगा शिकवला. बायको मेली म्हणून दुसरं लग्न नाही केलं. तुटलेल्या हातानं घायल महाराज भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा पण इतका भारी निघाला. 10वी पास झाला. त्याला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या. पोराने इतका अभ्यास केला आणि नेमका मिलिटरीच्याच परीक्षेत पोरगा पास झाला. त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर माझ्या अपंग बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का. म्हणून त्या पोरानं पत्र झाकून ठेवलं. मिळालेली नोकरी स्वीकारली नाही. वाऱ्यासारखी बातमी बापाच्या कानावर गेली की आपल्या पोराला सीमेवरनं पत्र आलंय, त्याला जवानाची नोकरी मिळते, पण माझ्या अपंग हातासाठी तो जात नाही. तर अपंग हाताचा बाप म्हटला, राजा तानाजी घाबरला असता तर कोणाला मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता सज्जनगड मिळाला नसता. लक्षात ठेव रे, शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य कधी मिळालं नसतं. जा रे राजा जा, जा रे राजा जा. तू जर उद्या देशासाठी शहीद झाला तर तुझा हा बाप मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी करेल. जा. काय बाप आहे महाराज. या बापाची गरज आहे आम्हाला. बापाच्या समोर पोरगा पुडी खातो तरी बाप त्याला काही म्हणत नाही. असा बाप नको आम्हाला. असा बाप पाहिजे तो बाप देशासाठी पोरगा तयार करतो. असा बाप पाहिजे जो धर्मासाठी पोरगा तयार करतो. अरे असा बाप पाहिजे की तो घरात आला की पोराने हातामध्ये पुस्तक घेतलं पाहिजे. त्याची नजर वर करण्याची ताकद नाही झाली पाहिजे. फार वाईट झालं. बाप पोरांकडे लक्ष देत नाही. बापच मोबाईल मध्ये, पोरगा मोबाईल मध्ये, बापच गायच्या खातोय, पोरगा केतन किंग टायगर खाणारच आहे, बापच बिडी आणतोय, पोरगा सिगरेट पिणारच आहे. महाराज नका. बापांनो सावधान व्हा. बाप भारी असला पाहिजे. बाप आमच्या संप्रदायाचा बाप ज्ञानोबा आहे. कसला बाप आहे आमचा. त्यामुळे आमच्या बापाला ज्ञान म्हणतात. आमचा सगळा संप्रदाय बापाने घडवला. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ साधकाचा माय बाप. व आमच्या संप्रदायाचे बाप आहेत महाराजी मंडळी. घेऊन चालावं लागतं आम्हाला त्यांना. म्हणून चला रे, बापाला घाबरलं पाहिजे. बापानं पोरगा सीमेवरती काढून दिला. पोरांनो 2011 साली पोरगा लढायला गेला आणि 2014 साली संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या फुलंब्री तालुक्यात एक गिरी महाराज आहे. त्यांची एक यशोदा नावाची मुलगी थाटामध्ये त्या केशवला देण्यात आली. दोघांचं लग्न झालं. पुन्हा त्याच्यानंतर 4 वर्ष सीमेवरती तो लढला आणि 4 वर्षानं यशोदा 9 महिन्याची बाळंतीण होती. तिला आता बाळ होणार होतं. 9वा महिना लागला होता. तारीख होती 11/11/2018. धनत्रयोदशीचा दिवस होता आणि त्या दिवशी माहेरावरनं बाप तिला न्यायला आला होता. संध्याकाळी 7 वाजता ती यशोदा नवऱ्याला फोनवर बोलली होती, मालक माझी आता बाळंतनाची, माझी आता डिलिव्हरीची वेळ जवळ आली. मी आता सुरक्षित हॉस्पिटलच्या जवळ गेलं पाहिजे. तुमच्या बहिणीला बोलून घ्या. 8-10 दिवस 1 महिनाभर तुमच्या बापाच्या भाकरी करायला लाव्या. सगळं नियोजन झालं होतं. सकाळच्या एसटीनं यशोदा माहेरी जाणार होती आणि त्या रात्री मायबाप एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला आपल्या सीमेवरती झाला. हातामध्ये बंदूक घेऊन पोरं लढत होती. सीमेवरती काहीतरी खतरा आहे म्हणून तो केशव गोसावी सुद्धा हातामध्ये 2 बंदुक्या घेऊन लढत होता. 24 मराठा बटालियन मध्ये महाराष्ट्रातून, खानदेशातून, विदर्भातून, महाराष्ट्राच्या अनंत कोपऱ्यातून, पंजाबमधून, भारत देशाच्या विविध कोपऱ्यामधून बंदुकी घेऊन पोरं लढत होते. लढता लढता सीमारेषा ओलांडली गेली होती. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला होता. विजय मिळवल्याबरोबर दहशतवाद्याच्या 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या होत्या. तो पोरगा
वयाच्या 25व्या वर्षी धरणीला पडला होता. गुजरात तरुण देशासाठी निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली पोरांनो, आणि ती बॉडी विमानानं ओझरच्या विमानतळावर आली. तिथून ती बॉडी गावामध्ये आली. 1 लाख लोक वाटी लावायला होते रे. ज्यावेळेला बापानं झेंडा सरकवला, बायको गेली होती, रडला नव्हता. अपंग हातानं भाकरी करताना रडला नव्हता. एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शियेवरती पाहिला. दारू दिशी बाप खाली कोसळला. यशोदा आता माहेरी जाण्याच्या तयारीत होती. नवऱ्याला पाहिलं, बेशुद्ध झाली रे पोरांनो. तिला नाशिकच्या सरकारी इस्पितळात ऍडमिट केलं. तर 6 दिवसानं शुद्धीवर आली. तर 7व्या दिवशी तिला मुलगी झाली. हातामध्ये बाळ, कपाळाचं कुंकू निघून गेलं. अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला. ऐका, या घटनेला 18, 19, 20, 21, 22, 23 जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी 11 तारखेला माझं कीर्तन असतं. तिथं जिथं त्याची माती झाली त्या स्मृतीस्थळावर माझं कीर्तन असतं. 5ही कीर्तन युट्यूबला आहेत. दरवर्षी ती माझी यशोदा माझी बहीण आहे. मला देवानं सक्की बहीण दिली नाही, चुलत बहीण दिली नाही, मावस बहीण दिली नाही. या देशातल्या जेवढ्या वीर पत्न्या आहेत त्या माझ्या बहिणी आहेत. मी त्यांना बहीण मानतो. माझ्याजवळचे पैसे, माझ्याजवळची साडी त्यांना पोहोच करतो. तुम्ही युट्यूबला पाहू शकता. दरवर्षी कीर्तन करतो, दरवर्षी तिचा सन्मान करतो. ऐका रे, 10,000 लोक कीर्तनाला येतात. तिला जर तुम्ही विचारलं ना, बाई तुला नवरा नाही, आता कसं जगायचं? ती म्हणते, आता या मुलीकडे बघून जगायचं, अपंगाताच्या सासऱ्याकडे बघून जगायचं. अशी खूप मुलं आहेत पोरांनो. देशासाठी जातात रे, आपल्यासाठी प्राण झेलून जातात रे. हो, तिला विचारलं मी, आता या मुलीला काय बनवायचं? ती मला म्हणते, बघ तुझ्यासारखा मामा आहे ना, तिला सुद्धा आपण मिलिटरीमध्ये भरती करूया आणि तिच्या बापाच्या जागावर तिला पाठवूया. ती देशाची सेवा करेल बाबा. माझ्या नवऱ्याचं नाव ती रोशन करेल. काय मागणं आहे महाराज? मागायचं असेल तर देश सेवा मागा, मागायची असेल तर गावाची सेवा मागा, मागायची असेल तर धर्माची सेवा मागा, मागायची असेल तर भगवान बाबाची सेवा मागा, मागायचे असतील तर देवाचे पाय मागा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित विठोबा अभंगाच्या एका चरणाचा भाव झाला. 10:30 वाजलेले, माझी वेळ संपलेली आहे. हो, मी तुम्हाला विनंती केली, तुम्ही लवकर चालू केलं, त्याबद्दल 1 तासात 1.5 तासात तुम्हाला कीर्तन मी दिलं. पायाची सेवा मागा देवाची. आणखी काय पाहिजे? वास द्यावा पंढरीचा, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर. जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा देव नाही, म्हणून वास द्यावा पंढरीचा. जगामध्ये चांगल्यांची संगत मागा, सदा संग हरिदासांचा. सज्जन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संगत साधूची केली पाहिजे, संगत सज्जनाची केली पाहिजे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. सज्जनाच्या हातात तुमच्या पोराचा हात द्या. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोडपला, क्लासिक, उडंगरम, पणामा, कोंबडा, दारूच्या हातात तुमच्या पोराच्या हात देऊ नका. वाघ गुरुजीच्या हातात द्या, सतीश महाराजाच्या हातात द्या. इथं नामदेव सारखा गायक बनवा. हे पोरं बापूराव महाराजांनी कशी हातानं वारकऱ्यात आणली, वा अशी मुलं घडवा. सदा संग हरिदासाचा. कोणत्या जाती जन्माला घालू? वंजाऱ्यात घाल, पण वंजारी झालो तर भगवान बाबा झालो पाहिजे, माळी झालो तर सावता महाराज झालो पाहिजे, शिंपी झालो तर नामदेव महाराज झालो पाहिजे, मराठा झालो तर तुकाराम महाराज झालो पाहिजे. हो, ज्या जातीत जाईल जन्म हो का भरती याती, परी मीन चुकी हरिभक्ती. आणखी नामा म्हणे कमलापती. हेच द्या, पायाची सेवा द्या, पंढरपुरात जागा द्या, देश सेवा द्या, देशासाठी जगणं द्या. असंच मागा ज्ञानेश्वर माऊली, महाराज
कराराचा पायात करा कराच्या माफ महाराज ज्ञानदेव तुकाराम. आपलं ग्रामदैवत बालयोगी संत झोटोबा महाराज झोटोबा महाराज प्रकट दिन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजचा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसाची जागराची सेवा आमचे अक्रूरबाबा साखरे यांच्या रसाळवाणीतून नामदेवरायाच्या अभंगाने आणि नामदेवरायांनी कशी पायाची सेवा मागितली त्यांनी आपल्या शबरी मातेचा दृष्टांत देऊन कान्होपात्रेचा दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला त्यांच्या रसाळवाणीतून तुम्हा आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आणि बाबांनी येऊन सेवा दिली त्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने त्यांचं अभिनंदन. आपल्या या कार्यक्रमासाठी बाहेरगावावरून आलेले टाळकरी, आपल्याला लाभलेले गायनाचार्य परभणीचे आमचे माऊली महाराज खवणे आणि आपल्या परिसरातील वैभव, त्यांनी आता रामकथा सुरू केली. आमचे नामदेव महाराज आगाव, त्यानंतर आळंदीलाच राहतात रामेश्वर महाराजजी घायाळ, शुभम महाराज, अंडेऱ्याचे वारकरी, पंचकृषीतून आलेले सर्व भाविक भक्त आणि विशेष करून गावचे टाळकरी. या गावच्या मुलांच्या भरवशावर हा कार्यक्रम आहे, वारकऱ्यांच्या भरवशावर कार्यक्रम आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा जो कार्यक्रम चालतो आणि असाच हा कार्यक्रम समोर समोर खूप मोठा वाढत जाऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आता उद्याचं दैनंदिन कार्यक्रम असे असतील. सकाळी 6 ते 10:30 वाजेपर्यंत आपला दिंडी सोहळा निघेल. त्या दिंडी सोहळ्यासाठी गावच्या महिलांनी आपल्या घरासमोर सडा समर्जन करायचं, रांगोळ्या काढायच्या. मी सांगितलं की गुड्या सुद्धा उभारायच्या. त्यानंतर हे जे वारकरी मुलं आहेत, वारकऱ्यांनी 6 5-10 मिनिटं असताना या ठिकाणावर झोटोबा बाबाच्या मंदिरासमोर यायचं. गावातील सर्व महिलांनी पुरुषांनी झोटोबा बाबाच्या मंदिरासमोर येऊन इथून आपण सोहळा निघला पाहिजे. मी रात्री सांगितलं होतं आपल्या घरासमोर सामील होण्यापेक्षा झोटोबा बाबाच्या समोरून आपला दंडी सोहळा निघला पाहिजे. आणि सर्व गावकऱ्यांचं गावकऱ्यांनी सुद्धा दिंडीमध्ये चांगलं सहकार्य करायचं. कुठे अडी अडचण असेल, आपली वाहनं उभी असतील ते वाहनं बाजूला करायचे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य वाघबाबा, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा गावकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो. आमचे आपल्या परिसराचं वैभव सतीश महाराज डोईफोडे हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि आपण सकाळी लवकर उठून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. आता यानंतर आरती होईल. समोर आरती लावा तिकडे. एक मिनिट. आपण ज्या उद्याच्या मिरवणुकीमध्ये कसलाही अनुचित प्रकार घडू नये
मुलांना जे आपण काही मुलांनी ठरवलं डीजे लावायचा, डीजे लावणं वाईट नाही, डीजे लावणं वाईट नाही, पण असभ्य वर्तन करणं हे वाईट आहे. तर सर्व जी मुलं आहेत त्या मुलांना माझी विनंती आहे की आपण कोणी असं असभ्य वर्तन दिसू देऊ नये. उद्याचे कीर्तनकार आहेत, सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये नितीन महाराज जायभाय यांचं राम जन्माचं कीर्तन होईल आणि त्यानंतर 1 ते 3 नंदुरबारचे माऊली महाराज माळी यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. चला आरती लावा. झाले समाधान तुमचे देखील चरणा सुरुवात